अमित, एका गोष्टीचा सातत्यानं उल्लेख झाला, पण खूप खूप ओझरता उल्लेख झाला. तुला कॅन्सरसाठी हॉस्पिटल काढायचं आहे. काय मुंबईसाठी गरज आहे, काय महाराष्ट्रासाठी गरज आहे, आणि तुझा स्वतःचा अनुभव? माझा स्वतःचा अनुभव खूप भीषण होता. पण मी तुम्हाला सांगेन की अर्ली डिटेक्शन कॅन्सरमध्ये किती महत्त्वाचं असतं हे मला तेव्हा कळलं. कारण माझे सासरे डॉक्टर आहेत. मी तुम्हाला सांगू तर तो दिवसच माझ्यासाठी भीषण होता. मी इंजेक्शन घ्यायला घाबरतो आणि माझा खोकला थांबत नव्हता. तेव्हा मला वाटतं नाशिकला होतो. ते आपण जी कामं केली आहेत 2017ची गोष्ट आहे. जी कामं केली आहेत त्याच्यावर एक आम्ही फिल्म करायला गेलेलो आणि माझा खोकला थांबत नव्हता. मला कळतच नव्हतं काय होतं आहे. तर मी शूट करता करता मी घरी गेलो. मी माझ्या भावाला बोललो, माझा भाऊ होता माझ्यावर. मी बोललो मी रूममध्ये चाललो की हे थांबत नाही आहे. आणि रूममध्ये गेल्यावर मी ब्लॅकआउट झालो. असं मला वाटतं एक 4-5 सेकंडसाठी. तर मला वाटलं काहीतरी सिरियस आहे. मी मित्राच्या वडिलांना फोन केला. ते बोलले की ठीक आहे, तिकडच्या कुठच्या तरी हॉस्पिटलमध्ये जा लोकांना घेऊन आणि मला फोन लावून दे. तर मी बोललो मी नाही जाणार आहे असा, कारण मला इंजेक्शन घ्यायला पण भीती वाटते. मी हॉस्पिटल नाही जाणार आहे, मी घरी येतो, मग आपण बघू. घरी आल्यावर त्यांनी चेक केल्यावर त्यांना कळलेलं इकडे काहीतरी लंप होता. तर ते बोलले की, आणि मिताली पण मला वाटतं तिला सर्दी खोकला होता. ते बोलले की आपण दोघांची ब्लड चेक करूया उद्या जाऊन. तर ब्लड चेकमध्ये परत नीडल्स. तर मी बोललो मी नाही येते, मिताली तू जा. आणि आमचं खूप हे राडा झाला. नेक्स्ट डे ते बोलले नाही तुला यायला लागणार अमित, हे मला काही साधं नाही वाटत आहे. मग आम्ही गेलो. ब्लड टेस्ट झाल्यानंतर ते बोलले की CT स्कॅन करायची. नाही CT स्कॅन नाही, त्याच्या आधी काहीतरी होतं. सोनोग्राफी. तर मी बोललो म्हणजे नाही अंगाला जेल लावून ते फक्त असं फिरवणार आणि अंगात काय ते बघणार. मग मी असं जेल लावून ठेवलेलं आणि तो डॉक्टर पॅनिक होऊन बाहेर गेला लगेच की एक्सरे काढायचा आहे. तर मी असंच जेल घेऊन उघडा असाच हॉस्पिटलमध्ये बाहेर गेलो, काय करायचं आहे. सो अशी ती स्टेज होती. त्याच्यानंतर मग CT स्कॅन झालं. मग बायोप्सीच्या वेळेला तर मी होप्सच सोडले की मला कळलं की काहीतरी गंभीर आहे. मी आईला फोन केला. आई प्रचारात होती. 17ची निवडणूक चालू होती. मी आईला बोललो आई आय थिंक सिद्धिविनायकच्या बाहेर होती ती, प्लीज ये, मला हे नाही जमणार आहे. आणि म्हणजे एका दिवसात बेसिकली सांगण्याचा पॉईंट, त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या एका दिवसात झाल्या. आयुष्य बदललं. एका दिवसात आयुष्य बदललं. त्यांनी आठवड्याभरात रिपोर्ट आणले. मला ब्रीच कँडीला ॲडमिट केलं. सो कॅन्सर डिटेक्शन, अर्ली डिटेक्शन काय असतं ना, हे मला स्वानुभवाने माहिती आहे. आणि मला वाटतं कॅन्सरची हॉस्पिटल्स आपल्याकडे खूप कमी आहेत. एक टाटा असेल आणि अजून एक काही असेल, पण टाटाच. हो. पण कॅन्सरचं प्रमाण जे वाढत चाललं आहे ना, हे खूप आहे जगभरात. त्याच्यामुळे मला वाटतं की आपलं एक उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॅन्सरचं हॉस्पिटल आलं पाहिजे. पण जेव्हा डिटेक्ट झाल्यानंतर तू स्वतःच्या मनाला कशी उभारी देत राहिलास? नाही देत राहिलो. मला तेव्हा पण असं वाटत होतं की कारण बायोप्सी आहे, बायोप्सीमध्ये कॅन्सर असू शकतं किंवा नसू शकतं हे तुम्हाला आठवड्याभराने कळतं. मिताली आणि जे होते आजूबाजूला त्यांना कळलेलं, ते मला बोलले नाही. मग मला वाटतं तिचे सासरे आले, आईशी बोलले. माझे सासरे आले, तिचे काय माझे सासरे आले आणि आईशी बोलले. ते बोलले की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागणार आहे आज, उद्या एक छोटी सर्जरी आहे आणि मग विल टेक इट फ्रॉम देअर. मग त्याच्यानंतर फक्त औषधं घ्यायची. तर मी बोललो सर्जरी, माझ्या आयुष्यातली पहिली सर्जरी. त्या दिवशी मी झोपलो नाही. त्या दिवशी मी रडत होतो. मी कसा गेला मला माहिती आहे. मग नेक्स्ट डे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जेव्हा मला कळलं, ते डॉक्टर हे करताना मला कळलं की किमो चालू करायची. तेव्हा मला हिट झालं की कॅन्सर आहे. आणि कॅन्सरमध्ये मला वाटलं की गेलो, आता संपला विषय. आता मला की रिकवर होऊ शकतो की नाही हे आपल्याला माहीत नसतं ना ह्या गोष्टी. मी बोललो संपलं. तेव्हा फर्स्ट टाईम मला असं मी ब्लँक झालो की आता संपला विषय. म्हणून मी त्याच्यानंतर बोलतो ना, माझी भीती मेली. पण मग म्हणजे की आता आपण गेलो अशी जी भावना होती, त्यामध्ये सगळ्यात प्रकर्षानं काय वाटत होतं? काय म्हणजे काहीच नाही. मला स्वतःच्या आयुष्याकडे शून्य होतो. मग मी शून्य होतो. बाकीच्यांचं माहीत नाही, मी शून्य होतो. मी किमोथेरपी ऐकल्यावरच मी शून्य झालो. कळलंच नाही मला काय करायचं. मी आईकडे बघितलं, मितालीकडे बघितलं, त्यांनी असं केलं, मी शून्य झालो त्याच्यानंतर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.